सर्वांना माझा नमस्कार। माझं नाव सौ ऋतुजा राजेंद्र गावडे। मी एक खवटी गणातून मला पक्षाने उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाने मला पंचायत समिती उमेदवार म्हणून 1.5 महिन्यापूर्वी घोषित केली होती। आणि घोषित केल्यानंतर मी 1.5 महिना म्हणजे असे प्रचाराला पण लागलेले की बाबा मी उमेदवारी अर्ज स्वीकारलं आणि काही दिवसात फॉर्म भरायची तयारी सुरुवात झाली। मी फॉर्म भरायला गेले। फॉर्म भरल्यानंतर शेवटच्या दिवशी म्हणजे 21 तारखेला फॉर्म भरायची शेवटची डेट होती। 20 तारखेला मी उबाटाच्या ऑफिसमध्ये जाऊन फॉर्म भरला। त्यावेळेस तिथे फॉर्मची पूर्ण माहिती लिहिण्यासाठी मनोज भोसले हे होते आणि त्यांनी माझी पूर्ण माहिती त्यांनी फॉर्ममध्ये भरली। आणि शेवटच्या दिवशी म्हणजे 20 तारखेला त्यांनी माझा एबी फॉर्म हे माझ्या कागदपत्रांना न लावता त्यांनी एबी फॉर्म त्यांच्या ड्रॉवरला ठेवला आणि मला त्यांनी एबी फॉर्मची झेरॉक्स दिली। आणि हे मला अद्यापही कळलं नाही। मी 21 तारखेला फॉर्म भरायला जाणार तेव्हा माझ्या लक्षात आलं की एबी फॉर्म हा कलर झेरॉक्स दिले म्हणून। ते त्यांनी 14 वर्षापूर्वीचं राग त्यांनी माझ्यावरती काढलं। 14 वर्षापूर्वी माझ्या मिस्टरांना नोकरी लावतो कोकण रेल्वेमध्ये असं सांगून आम्ही त्यांना 50,000 रुपये दिलेले होते। आणि ते मी 3 महिने झाले त्यांनी नोकरी लावली नाही। त्यांनी तर सांगितलं होतं मी महिन्याभरात नोकरी लावतो। 3 महिने झाले नोकरी लावली नाही म्हणून मी त्यांच्याकडे त्या पैशांची परत मागणी केली। त्यांना मी पंचायत समिती खेड इथे मला अशी काही मी मागणी केली। त्याचा राग त्यांनी काढला आणि त्याचा सूड त्यांनी माझ्या पंचायत समिती निवडणुकीवरती काढलं। त्याचबरोबर 21 तारखेला फॉर्म भरायला जाणार तेव्हा सगळी पक्षाने मी तयारी केली होती पण पक्षांचे वरिष्ठ आहेत म्हणजे उदाहरणार्थ तालुका प्रमुख भिलारे साहेब, कांगणे साहेब आणि महिला आघाडीचे अध्यक्ष अंकिता बेलोसे ह्या सर्वांनी एकजूट करून मला त्यांनी वंचित ठेवलं आणि माझा एबी फॉर्म त्यांनी दुसऱ्याला देऊन मला माझ्या पाठीत खंजीर खुपसलं।